नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अतिशय हेल्दी टेस्टी असं राजमा रोस्ट पापड चाट रेसिपी करणार आहोत। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। झटपट तयार होणारी राजमा रोस्ट पापड चाट रेसिपी। एक वाटी राजमा घेतला आहे। 8 ते 10 तास हे पाण्यात भिजू घालून फुगून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता राजमा छान फुगून तयार आहे। पाणी काढून टाकून आपण राजमा घेऊया। कुकरमध्ये दाणे टाकून घेऊया व त्यावरती पाणी टाकून घेऊया। पाणी अगदी पाव बोट भिजेल एवढंच पाणी घ्यायचे, खूप जास्ती पाणी आपल्याला टाकायचं नाहीये। दाण्यांच्या वरती, राजमाच्या वरती पाव बोट भिजेल एवढंच पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व कुकरचं टोपण लावून हे आपण 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत छान मऊ असं राजमा शिजून घेऊया। इतर साहित्य अद्रक, लसूण व हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेला, लाल टोमॅटो एक बारीक कट करून घेतलेला, कांदा एक कट करून घेतलेला व मसाल्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद, धने जिरेची पावडर भाजून घेतलेली आहे व पाव टीस्पून गरम मसाला व फोडणीसाठी तेल। कढई ठेवून घेऊया, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की यामध्ये आपण अद्रक, लसूण व हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट छान परतून झाले की यामध्ये आपण घेतलेला कांदा टाकून घेऊया। कांदा छान परतून झाला की यामध्ये आपण लाल टोमॅटो टाकून घेऊया। लाल टोमॅटो टाकताना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकलं की टोमॅटो छान पटकन मऊ होईल। कांदा, टोमॅटो छान तयार झाला आहे। इकडे आपला राजमा पण शिजून तयार झाला आहे। कुकरचं टोपण काढून बघूया, राजमा छान फुगून मऊ दिसत आहे। बोटाने एक दाबून बघूया व थोडेसे दाणे आपण चमच्याने थोडेसे दाबूयात, म्हणजे आपलं ग्रेव्ही जी आहे ती एकजीव छान होईल। इकडे कांदा, टोमॅटो छान परतून तयार आहे। यामध्ये आपण कोरडा मसाला टाकून घेऊया। लाल तिखट, हळद, मीठ, धने जिरे पावडर भाजून घेतलेला आहे व पाव टीस्पून गरम मसाला। सर्व मसाले आपण तेलात छान परतून घेऊयात। आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण याची पेस्ट काढली होती त्यात अगदी 1 चमचा पाणी टाकून हे पाणी आपण मसाल्यात टाकून घेऊया व छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊयात। मसाल्याला तेल सुटू लागले आहे, मसाला छान परतून तयार आहे। यामध्ये आपण शिजून घेतलेला राजमा टाकून घेऊया। राजमामध्ये जर पाणी जास्त वाटत असेल तर तुम्ही ते पाणी वाटीमध्ये काढून घ्या व इतर कुठल्याही भाजीमध्ये किंवा पीठ तिंबताना ते वापरू शकता। जेवढं पाहिजे आहे तेवढंच आपण यामध्ये पाणी वापरूयात। तुम्ही पाहू शकता एवढं आपल्याला यामध्ये पाणी हवं आहे। राजमा पूर्ण मसाल्यांसोबत 1-2 मिनिट झाला आहे, छान शिजून तयार झाला आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करा। थंड झाल्यानंतर राजमा आणखीन थोडा घट्ट होतो। यावरती बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली पसरून घ्या। आपला हा राजमा मसाला तयार आहे। गॅसच्या शेगडीवरती एक तवा ठेवून घ्या, त्यावरती उडदाचं पापड किंवा मुगाचं पापड घ्या व या पद्धतीने कपड्याने दाबत आपण हे पापड भाजून घेऊया व गरमच असताना पापड आपण उचलून ओट्याच्या कोपऱ्यावरती किंवा लाईनवरती, ओट्याच्या लाईनवरती या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे। गरम असतानाच असा पापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। जर तुम्ही थोडंसंही थंड झालं आणि करायला गेलात की पापड तुटून जाईल, तर हे सावकाश काळजीने करायचं आहे। या पद्धतीने कपडा हातात धरून आपण ह्या पापडला आकार देऊन घेऊया। वाटीमध्ये इथे राजमा मसाला काढून घेतला आहे व प्लास्टिकच्या पेपरनी मी कोण करून घेतले आहे, मेहंदीला कोण करतो त्या पद्धतीने। व एका ह्याच्यामध्ये मेयोनीज भरून घेतला आहे व एका ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, म्हणजे आपण या चाटवरती टाकताना छान रेखीव असं आपल्याला हे टाकता येईल। एक कच्चा कांदा बारीक कट करून, कोथिंबीर व थोडंसं बारीक शेव। आपण हे राजमा मसाला पापडच्या आतल्या भागामध्ये भरून घेऊया।
पापडमध्ये छान राजमा मसाला भरून घेतल्यानंतर त्यावरती कच्चा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊया। इथे तुम्ही कांदा पात घेतला तरी चालेल। व त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया व बारीक शेव टाकून घेऊया। कोनमध्ये भरून घेतलेला टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप टाकून घेऊया व मेयोनीज टाकून घेऊया। या पद्धतीने कोण न टाकल्यास आपल्याला पाहिजे तेवढंच मेयोनीज किंवा सॉस टाकून घेता येईल। ही रेसिपी जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आहे, तर तुम्ही नक्की करून पहा। असे टेस्टी हेल्दी रेसिपी बनवून खा व स्वस्थ राहा व खुश रहा।